श्री गणेशाय नमः। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी, जी आहे भगरीची भाकरी। चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला। सगळ्यात आधी मी एका ताटामध्ये भगरीचं पीठ चाळून घेत आहे। ताट छोटंच घेतलेलं आहे मी, मला जमतं त्याच्यात करायला। तुम्हाला जमत नसेल तर मोठं ताट वापरलं तरी चालेल। त्यानंतर भगरीचं पीठ त्यात पाणी टाकून छान तिंबून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्या पिठाचा छान गोळा तयार करून त्याला थोडासा गोलाकार दोन्ही हाताने द्यायचा आणि ताटामध्ये भगरीचं कोरडं पीठ घ्यायचं आणि हाताला पण थोडंसं लावायचं, भाकरी हाताला चिकटू नये आणि मोडू नये म्हणून। आणि भाकरी हळूवारपणे थापून घ्यायची, अगदी ज्वारीच्या भाकरीसारखीच। मध्ये मध्ये थोडंसं कोरडं पीठ लावायचं हाताला, भाकरी व्यवस्थित थापता येते। आणि आता आपण भाकरी तव्यावर टाकूया। तवा चांगला गरम झालेला आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतरच भाकरी टाकायची तव्यावर। आता पाणी लावून घेऊया वरून। पाणी लावून झालेलं आहे आपलं, आणि थोडंसं पाणी सुकलं की लगेच भाकरी पलटून घ्यायची। जास्त लवकर पण नाही पलटायची, नंतर पण नाही। या छोट्या छोट्या टिप्स नवीन जे शिकाऊ मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी। आणि भाकरी चांगली भाजून घ्यायची एका साईडने। हे बघा, आपली भाकरी चांगली भाजलेली आहे। आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात। या साईडने पण चांगली भाकरी भाजलेली आहे। हे बघा, फुगलेली पण आहे। आता ही आपली भाकरी खाण्यासाठी तयार आहे। ही भाकरी आपण शेंगदाण्याची उपवासाची चटणी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल किंवा दह्यासोबत पण खाऊ शकतो। भाकरी मी तुम्हाला मोडून दाखवते। खूप छान क्रिस्पी आणि आतून मऊ झालेली आहे। वरती छान पापुडा आलेला आहे भाकरीला। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।